कविता पोहोचते कशी या विषयावर माझा मोठा लेख आहे आणि तो लेख मी विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या अनुभवावरच लिहिलेला आहे. माधव गव्हाणे म्हणून परभणी जिल्ह्यामध्ये खेड्यात एका शाळेत शिक्षक आहेत, ते अतिशय उपक्रमशील आहेत. तर सध्या तिसरीला माझी जी कविता आहे दोस्त नावाची, माझी एक गाय होती तिला होते वासरू, तोच माझा दोस्त होता त्याला कसे विसरू, ही कविता. तर त्या खेड्यातल्या मुलांपर्यंत ही कविता कशी पोहोचते, तर त्या शिक्षकांनी प्रयोग केला की बरोबर मी तुम्हाला कविता शिकवली, पण तुम्हाला काय काय समजलं, तुम्हाला या कवितेविषयी काय वाटतं. तर त्या पोरांच्याकडून निबंध लिहून घेतले त्याने आणि मग लक्षात आलं की कविता कशी पोहोचते, पोहोचण्यामध्ये काय अडचणी असतात, काय अडथळे असतात. मुळामध्ये ज्यांच्या ज्यांच्या घरी गाई वासरं होती त्यांना ही कविता सहज साधी सोपी गेली समजायला. पण आजकाल ग्रामीण भागात सुद्धा गाई वासरं नाहीये. बैल गाई वासरं बंद झाले, कमी झाले, पुष्कळ घरी ते नाहीये. त्याच्यामुळे खेड्यातल्या सुद्धा सगळ्या मुलांना जवळून गाई वासरं पाहायला मिळत नाहीत. तर खेड्यातल्या मुलांना सुद्धा ती वासरू नावाची कविता समजायला कशी अवघड गेली, असे काही संदर्भ घेऊन तो लेख लिहिलेला आहे. तुम्हाला हे याच्यासाठी सांगितलं की अध्यापनाच्या संदर्भात तुमच्या काय अडचणी असतात कवितेच्या संदर्भात. तुम्ही आता बीएड करताय, म्हणजे तुमचं बीए झालेलं आहे, एक डिग्री तुम्ही पूर्ण केली, बरोबर आहे ना. तर या डिग्रीच्या काळात तुम्ही प्रचंड वाचन करावं असं अपेक्षित असतं. तुम्ही जितकं वाचन जास्तीत जास्त कराल, मराठी विषयाचा मास्टर व्हायचा असेल, गुरुजी व्हायचा असेल, तर तुम्हाला समग्र मराठी साहित्य माहीत असलं पाहिजे आणि त्यातलं जास्तीत जास्त तुम्ही वाचलेलं असलं पाहिजे. आणि तुमचं टार्गेट तुम्ही ठरवलेलं असते की मला शिक्षक व्हायचंय, कुठल्या विषयाचा शिक्षक व्हायचंय. जर तुम्ही ते ठरवलं असेल तर त्या दृष्टीने आधीपासून पूर्ण पायाभरणी केली पाहिजे. म्हणजे कदाचित तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, पण मराठीच्या गुरुजींनी संपूर्ण ज्ञानेश्वरी 5 वेळा समजून घेऊन वाचलेली असलीच पाहिजे. संपूर्ण तुकाराम गाथा त्यांनी वाचलेली असलीच पाहिजे. असे महत्वाचे ग्रंथ, रामदासांचा दासबोध वाचलेला असला पाहिजे, नामदेवाच्या अभंगाची गाथा वाचलेली असली पाहिजे. जे मुख्य शाहीर आहेत त्यांची सगळी शाहिरी कवनं वाचलेली असली पाहिजे. आधुनिक काळातले कवी वाचलेले असले पाहिजेत, त्यांचे परिचय तुम्हाला ज्ञान असले पाहिजे. अभ्यासक्रमाला जेव्हा एखादी कविता येते तेव्हा तिची सगळी पार्श्वभूमी तुम्हाला माहित पाहिजे. की प्राथमिक स्तरावर सगळ्या गेय कविताच अभ्यासक्रमाला ठेवल्या जातात, मुक्त छंदातल्या कविता ठेवल्या जात नाहीत. कारण त्या मुलांना गेयता आवडते, गेयतेतूनच मुलं जास्त शिकू शकतात. त्याच्यामुळे शिक्षकांनी वर्गात कविता गाऊन दाखवणं, खूप चांगल्या प्रकारे गाऊन दाखवणं, हावभावासह गाऊन दाखवणं हे गृहीत आहे, अपेक्षित आहे. 7वी पर्यंत तरी हे गृहीतच आहे. 8वी पासून पुढे एखादी दुसरी मुक्त छंदातली कविता येते, कारण त्यांना नव्या कवितांचे छंद, मुक्त छंद माहीत असावेत म्हणून, प्राथमिक स्वरूपात माहीत असावेत म्हणून खोल अपेक्षित नाही. ते मॅट्रिक पर्यंत, 8वी ते मॅट्रिक पर्यंत. पण गेयी कविताच प्रामुख्यानं शालेय जीवनामध्ये अभ्यासक्रमाला ठेवतात. त्याचं कारणच ते आहे की मुलांना गेयता आवडते आणि गेयी कविता असतील तर शिक्षकांनी गाऊन शिकवलेलीच कधीही चांगली असते. गोष्टी तुमच्या गळ्याला परमेश्वराने दिलेल्या असतात. काही गोष्टी तुम्हाला कमवता येतात, ठरवून कमवता येतात, कशाला वळण लावता येतं आणि अध्यापकांनी ते वळण लावून घेतलंच पाहिजे. कशाला वळण लावलं पाहिजे आपल्याला. तुम्हाला जर सांगून ठेवतो, फार महाग नाही, काहीतरी 100 रुपये किंमत आहे त्या पुस्तकाची, 100 पानांचंच पुस्तक आहे. श्रीराम लागू म्हणून जे प्रसिद्ध अभिनेते होते त्यांचं वाचिक अभिनय नावाचं पुस्तक आहे. की तुम्ही बोलण्याचा सराव कसा कराल, म्हणजे शारीरिक अभिनय जसा असतो तसा वाचेचा पण अभिनय असतो, तर तो वाचिक अभिनय कसा असतो आणि त्याच्यासाठी काय तयारी करायची, त्याची कशी सराव करायचा, त्याची काही तंत्र त्यांनी सांगितलेली आहे. वाचिक अभिनय नावाचं
राजहंस प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. आपल्या इथं हरिदी बुक स्टॉल म्हणून जे पुस्तकांचं दुकान आहे तिथं नसेल तर तुम्हाला ते मागवून देऊ शकते. सतत विद्यार्थ्यांना म्हणून दाखवायला पाहिजे बघा, ती अभ्यासक्रमात नाहीये बाबांनो, ही अभ्यासक्रमात नाहीये, पण एक मजा म्हणून मी तुम्हाला ही म्हणून दाखवते. तुम्हाला आनंद वाटेल, मला आनंद वाटेल असं म्हणून अभ्यासक्रमाबाहेरच्या पुष्कळ कविता म्हणून दाखवल्या पाहिजे. आणि जे कवी घडतात ते अशा संस्कारक्षम शिक्षकांमुळेच घडतात. लहानपणी त्यांच्यावर कवितेचा जो संस्कार होतो तो केवळ शिक्षकांमुळे होतो. त्याच्यामुळे तुम्ही जितके काव्यप्रेमी असाल तेवढे तुमचे विद्यार्थी काव्यप्रेमी निपजतात आणि त्यातून एखादा चांगला कविता घेणारा सुद्धा निपजू शकतो. त्याच्यामुळे अभ्यासक्रमातल्या कविता आणि त्यांचा अभ्यास, त्यांची परीक्षा हा तांत्रिक भाग झाला. पण खरे संस्कार कवितेचे करायचे असतील तर अभ्यासक्रमाबाहेरच्या खूप कविता तुम्ही ऐकवल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हाला खूप कविता पाठ असल्या पाहिजे, खूप कविता पाठ असल्या पाहिजे. म्हणजे मला पहिलीपासून मॅट्रिक पर्यंतच्या सगळ्या कविता पाठ होत्या आणि माझ्या अभ्यासक्रमातल्या कविता मला अजून पाठ आहे, अजून पाठ आहे. म्हणजे 50 वर्षापूर्वी माझ्या अभ्यासक्रमाला ज्या कविता होत्या त्या कविता मला अजून पाठ आहे. उदाहरणार्थ बालकवीची कविता होती, ऐल तटावर पहिलं तटावर हिरवाळी निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून, चार घरांचे गाव चिमुकले ऐल टेकडीकडे, रानमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे, पाय वाट पांढरी दयातून आडवी तिरवी पडे, हिरव्या पूर्णामधून चालली काळ्या डोहाकडे, झाकळोनी जळ गोड काळीमा पसरे लाटावर, पाय टाकून जळात बसला असला अवरोगर. त्यामुळे मॅट्रिकला होती ते आम्हाला अजून पाठ आहे. तिसरीला आम्हाला कविता होती ती आता तुमच्या अभ्यासक्रमामध्ये असते. पिवळे तांब सोडू नको वळे पसरे चौकेल, ओढा नेहमी सोने वाटे वाहुनी या रूर, झाडाने किती मुकुट घातले डोकीस सोनेली, कुरणावर शेतात पसरला गुलाल चौकेली, हिरवे हिरवे गार शेतले सुंदर साडीचे, झोके किती कसे चौकडे हिरवे गालीचे, सोनेली मखमली रुपेली पंख कितीकांचे, रंग कितीवर करे तऱ्हेचे टिंग धनुष्याचे, पहा पाखरे जरुरी होती झाडावर गोळा, कुठे कुणाला परीकडे तो सोन्याचा गोळा. आता मी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होतो, मी कॉलेजच्या पोरांना कधीच अभ्यासाला नसते, पण मला तेव्हा पाठ झालेली ती मला अजून पाठ आहे. आणि जो मराठीचा अध्यापक आहे त्याने कविता पाठच केल्या पाहिजे. मी प्राध्यापक झाल्यानंतर माझं घर कॉलेज पासून 3 किलोमीटर दूर होतं, तर मी 1 वर्षभर असा निश्चय केला की सकाळी एक अभंग घोकी कॉलेजला एकांत वाटेल पायी जाता जाता, गावाच्या बाहेर होतो माझं घर, एकांत वाटेल पायी जाता जाता मी तो सतत अभंग म्हणायचो, पुन्हा परत येताना म्हणायचो, दररोज एक अभंग असा पाठ करायचो. एका वर्षभरामध्ये 350 अभंग मी पाठ केले. प्राध्यापक झाल्यानंतर काही गरज नव्हती, म्हणजे आवश्यकता कुठंच नव्हती, पण मी जर मराठीचा प्राध्यापक असेल तर तुकारामांचे सगळे महत्वाचे अभंग मला पाठ असले पाहिजे, म्हणून ते महत्वाचे अभंग निवडून 350 अभंग एका वर्षभरातले. वाचण्याचे प्रकार आहेत, त्या प्रकाराने वाचता येते, पण ते छंद तुमच्या ओठातच बसलेले असले पाहिजे, जिभेवर असले पाहिजे, तर तुम्हाला ते बरोबर म्हणता येतं, तर तसं म्हणता येतं. आणि वेगवेगळ्या छंदातले असतात ना कविता. रामदासांचे श्लोक आहेत, तुकारामांचे अभंग आहेत, ज्ञानेश्वरांची ओळी आहे, बरोबर आहे. हे म्हणण्याच्या पद्धती आहेत, रूढ पारंपरिक पद्धती आहेत, त्याही आपल्याला माहीत असल्या पाहिजे. आणि चारोळ्या ज्या आहेत त्या छंदात असतीलच असं नाही, यमकात असतात पण छंदात किंवा वृत्तात नसतात त्या. त्याच्यामुळे त्या तुम्ही सरळ त्यांचं अभिवाचन केलं तरी चालतं चारोळ्याचं. पण जर श्लोक असतील तर श्लोकांच्या पद्धतीने म्हणावे, म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. काय याची म्हणण्याची एक साधी पद्धती, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभाव आहे. ही एक पारंपरिक पद्धती आहे, त्या पद्धतीने म्हणायचं. अभंग म्हणण्याची एक पारंपरिक पद्धती आहे, ती त्या पद्धतीनं म्हणता येते.